5 चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच खडके हॉस्पिटलच्या मोफत शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला। हे शिबिर मुकुंदवाडी येथे घेण्यात आले। बरेचसे लोक असे आहेत की त्यांना दुपारी काम करताना त्यांना लागतं, इंजुरी होतात, पण त्या टायमाला मॅडम त्यांना टीचर देणं, त्यांना पट्टी करणं, सलाईन लावणं या गोष्टी करतात। आणि त्यातलं काय की बरेचसे हॉस्पिटलचे जे टाइम आहे तो 10 ते 2 संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत डिपेंड आहे। पण दुखणं होणं किंवा कोण लागणं, कोण इंजुरी होणं याला काही टाइम नसतो। कधी कधी 2 ते 5 मध्ये या गोष्टी होतात व त्यांना आपलं हॉस्पिटल त्यांना उघडं असतं व त्यांना आपलं ट्रीटमेंट देतो। व मागच्या 3 वर्षात आपलं हॉस्पिटल एकही दिवस बंद नाही राहत। खूप काही इमर्जन्सी तर तो सोडला तरीही मॅडम त्यांना फोनद्वारे ट्रीटमेंट देतात। व सर्वांना मी एकच रिक्वेस्ट करतो व आम्हालाही सहकार्य करतो, इथून पुढं दिवाळीच्या दिवशी असं बघितलं की दिवाळीच्या दिवशी हॉस्पिटल वगैरे ओपन असतात। आमचं दिवाळीच्या दिवशी ओपन असतं। कोणताही सण असतो, किती इमर्जन्सी असो, एकही दिवस सुट्टी नसते। 24 तास सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्ही अवेलेबल असतो। दुपारच्या वेळेलाही कोणताही डॉक्टर नसतो तरी आम्ही इथे असतो। मी राहायला इथेच आहे। किती इमर्जन्सी असो मला फोन करायचा, मॅडम असं असं पेशंट आम्ही पाठवलं, मी लगेच येणार। किती इमर्जन्सी असेल तर ठीक आहे। आणि कोणताही दिवस तुम्हाला असं वाटलं की नाही मॅडम या वेळेला नसते, असं कधीच होणार नाही। मॅडम रोज इथे असतात। हप्त्यातून एकही दिवस आम्हाला सुट्टी नसते, ठीक आहे। चला आता सुरुवात करायचं गिफ्टसाठी। ते येऊन त्यांचं ऑपरेशन आपण पूर्ण करू, कारण आता आम्ही केमिस्ट आहे, मॅडम डॉक्टर आहेत, तर आम्ही समजा हे हॉस्पिटल ओपन केले तर सर्वच काही लोकांची खरंच खूप गरीब परिस्थिती असते। पंकज खडके बायगण। आमच्या इथे आज प्रेग्नेंट वुमनसाठी आम्ही एक सेमिनार म्हणजे वर्कशॉप ठेवलं होतं। त्यामध्ये बऱ्याचशा प्रेग्नेंट वुमन यांनी आम्हाला देऊन म्हणजे एक प्रकारचा धक्काच दिला आहे की खूप छान प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला आहे। किती लोकांचा सहभाग होता? तरी जवळपास 70। काय तपासणी झाली याच्यामध्ये आम्ही पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत फ्री चेकअप ठेवलेला आहे प्रेग्नेंट लेडीजसाठी। त्यानंतर सोनोग्राफीमध्ये 50% डिस्काउंट आणि ब्लड टेस्टमध्ये पण 50% डिस्काउंट ठेवलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांना इथे बोलवण्याचं एकच कारण होतं की त्यांना आमचं हॉस्पिटल माहिती व्हावं, आमच्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज माहिती व्हाव्या, की जे काय चाललं आहे ते तिथपर्यंत पोहोचणं जाणं खूप महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही हा शिबिर ठेवलं होतं। त्यानंतर जर सांगायचं म्हटलं की वयस्कर जी लोक आहेत 60 वय ज्यांचं आहे त्यांच्यावरतीचे असतील त्यांचाही आम्ही इथे फ्री चेकअप ठेवलेला आहे। इवन बच्चू जे पेशंट असतील 5 वर्षाखाली त्यांचाही फ्रीमध्ये चेकअप इथे राहणार आहे। त्या व्यतिरिक्त मुळव्याचे जे पेशंट राहतील त्यांनाही आम्ही 50% डिस्काउंटमध्ये टेस्ट वगैरे आणि ट्रीटमेंट देणार। कोणत्या एरियातून पेशंट आले? माझ्याकडे आता सध्या तरी चिकलठाणा, जय भवानी नगर, मुकुंदवाडी आणि संजय नगर आणि केम्ब्रिज आणि अंबिकानगर इथून लोक आलेले आहेत, म्हणजे लेडीज आलेल्या आहेत। काय काय मार्गदर्शन?
मार्गदर्शन एवढंच की प्रेग्नंट लेडीजला आम्ही गर्भसंस्कारांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, गर्भसंस्कार कसे त्यांच्या बेबींवर झाले पाहिजेत याबद्दल आम्ही मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त काही योगासनं, पुन्हा मेडिटेशन्स याचंही मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे. काय आव्हान करसाल? आव्हान एवढंच आहे की जास्तीत जास्त प्रेग्नेंट लेडीजने आमच्या इथे यावं, आमच्या सेवांचा लाभ घ्यावा. आणि आम्ही एक ग्रुप तयार करणार आहे, खडकेच गर्भसंस्कार ग्रुप म्हणून. त्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण प्रेग्नेंट वुमन असतील त्यांचा म्हणजे गर्भसंस्काराचे चार्जेस आम्ही काहीच न घेता फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आपल्या हॉस्पिटलचा पत्ता? आमच्या हॉस्पिटलचा पत्ता आहे खडके मुळगाव हॉस्पिटल, जनसेवा मेडिकल, मुकुंदवाडी, इंदिरा मार्केट, भाजी मंडई. होणार असेल आणि 50% आणि त्या सर्व जे चाचण्या असतात की प्रेग्नेंसीमध्ये खूप काही चाचण्या असतात, खूप काही सोनोग्राफी असतात, त्यामध्ये बरंचसं डिस्काउंट देण्यात येते व जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करता येईल. त्याचप्रमाणे आमच्या हॉस्पिटलमध्ये बाळाचे टोके चेक करणे, त्याचप्रमाणे प्रेग्नेन्सी सोनोग्राफी करणे, ह्या गोष्टी उपलब्ध सुविधा आहेत. याही सुविधा कमीत कमी खर्चात करण्यात आल्या व बाकीच्या सर्व जे आहेत ते सर्व आजारांवरही मॅडम बोलणार, सर्व आजारावरही मॅडम ट्रीटमेंटवर जे काय काय आपल्याला अवेलेबल तेही सांगितलं. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट व केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात आपलं हॉस्पिटल अटॅच आहे, तर त्यावरही त्या योजनेअंतर्गत गोरगरिबांचे ते जे मोठमोठे ऑपरेशन असतात तर तेही योजनेत करण्यात येणार आहे. त्या सर्व गोष्टी मला मी समजून सांगितल्या व मी सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल. मागच्या 3 वर्षात कमीत कमी 1,000 ते 2,000 लोकांच्या आपल्या हॉस्पिटल अंतर्गत या योजनेचा लोकांनी लाभ घेतलेला आहे व गोरगरिबांचा फायदा झालेला आहे. खूप मोठे ऑपरेशन्स 1.5-2 लाख रुपये जे खर्च असतात की जो लोकांच्या बजेटमध्ये होत नाही तेही सर्व काही आपल्या हॉस्पिटलच्या अंतर्गत फ्रीमध्ये सर्व गोष्टी झालेल्या आहेत. व आता इथून पुढे आपले जे आपलं हॉस्पिटल आहे तर प्रत्येक 12 महिन्याला 12 कॅम्प असतात. तर आता ह्या महिन्यात आपला जो येतो ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी कॅम्प झाला. पुढच्या महिन्यात आहे तर जो बालरोगांवर कॅम्प आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात जे बरेचसे जे वयस्कर लोक असतात त्यांची हाडाची सुविधा वगैरे असतात त्यांच्यावर कॅम्प आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात आपला जो कॅम्प असतात बाहेरचे काही डॉक्टर येतात की तेही चेकअप करतात व आमच्याकडून जेवढं काही सहकार्य होईल आमच्याकडून तेवढं सहकार्य केलं जातं. बरेचसे आपल्या जे ऑपरेशन असतात की मोठमोठे ऑपरेशन असतात ते आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून, पंतप्रधान सहायता निधीतून आपल्याकडे मोफत करण्यात येतात. व आपलं हॉस्पिटल आहे तर ते लगातार 3 वर्ष आपल्या कधीही बंद राहत नाही. सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत हॉस्पिटल चालू असतं. तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास परशुराम पवार. आमचं मुकुंदवाडी खडके हॉस्पिटल, जनसेवा मेडिकल, मुकुंदवाडी, भाजी मंडी या ठिकाणी आमचं हॉस्पिटल आहे. कुणालाही काही अडचण आली, कधी अडचण आली तर कॉल करा. कुणाला कधी शेजारी असेल तर नातेवाईक असेल तर त्यांनी हॉस्पिटलचा लाभ घ्यावा. व आमची इथे खूप दुरून लोक येतात. कॅम्ब्रिज, करमाळ, राजनगर, अंबिकानगर, संजयनगर, एसटी कॉलनी, क्रांती चौक, पूर्ण शहरातून व गोरगरीब लोकही आपल्या लाभ घेतात. हॉस्पिटलचा एकमेव उद्देश आहे की गोरगरिबांची सेवा करा.